निफाड तालुक्यातील उगाव विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था यांच्या वतीने शेतकरी कर्जमाफी व्हावी आदी विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। निफाड तालुक्यातील उगाव विविध कार्यकारी विकास सहकारी सेवा संस्थेच्या वतीने शेतकरी कर्जमाफी व्हावी, वीज बीज मुक्ती, जिल्हा बँकेने सक्तीची वसुली थांबवावी, शेतमालाला उत्पादन खर्च आधारातील भाव मिळावा, स्वामीनाथन आयोग लागू करावा, 60 वर्षावरील शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी, शेतीसाठी बिनव्याजी कर्ज पुरवठा मिळावा बैठक आयोजित करण्यात आली होती। शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला होता। या प्रसंगी रास्ता रोको करण्यात आला। तसेच वीज बिलाची होळी करून भाजप सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला। या प्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष सोमनाथ पानगव्हाणे व संचालक मधुकर ठोंबसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। उगाव सोसायटीची विशेष साधारण सभा पार पडली। त्यामध्ये 3 ठराव पास करण्यात आले। पहिला ठराव असा की एनडीसी बँकेचं उतरवून नाव न लावण्यात यावं, दुसरा ठराव शेतकरी हा कर्जमुक्तीच झाला पाहिजे आणि तिसरा ठराव आणि आमच्या शेती पिकाला हमी भाव मिळावा असं सगळ्या सभासदांच्या वतीने ठराव पास करण्यात आला आणि 1 जून पासून शेतकरी संपावर जाणार। आज आमच्या उगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची विशेष सर्वसाधारण सभा झाली। त्या सभेमध्ये आम्ही एनडीसी बँकेचं 7/12ला नाव लावण्याचा जो घाट त्यांनी घातलेला आहे तो आम्ही हाणून पाडला। जर एका प्रॉपर्टीला 2 बोजे चढतच कसे काय? आज आमच्या सहकारी संस्थेवर सहकारी सोसायटीचा विविध कार्यकारी सोसायटीचा बोजा ऑलरेडी चढवलेला आहे आणि आज आमची संस्था 86 वर्षामध्ये पदार्पण करीत आहे। आजपर्यंत जर संस्था बोजा उतरव असताना एनडीसी बँकेच्या डोक्यात आलंच कसं काय सभासदांच्या उतरव बोजा चढवणं? आम्ही हे होऊन देणार नाही आणि कुठल्याच सभासदांचं होऊन देणार नाही। आज सभासद गारपीट झाली, द्राक्षाला बाजारभाव कोसळले, कांद्याला बाजारभाव कोसळले, त्या बाजारभावाबद्दल सरकार काही बोलत नाही आणि या एनडीसी बँकेला कोणा अधिकार दिला आमचा 7/12 उतरव चढवायचा? जे बिगर कर्ज वाटलेलं आहे त्याचा गोळा करा आणि संस्थेचा एनडीसी त्याचा पहिला आम्हाला हिशोब आमच्या सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी पाहिजे। आम्ही कोणत्या हालतमध्ये शेतकऱ्यांच्या उतार्यावर बोजा हा चढून देणार नाही आणि आमच्या सभासदांना आमची संस्था हीच जीव लावणार आहे। सभासदांचा बोजा जर आमचा उतारा आमच्या सोसायटीचा बोजा जर सभासदांचे उताराव आहे, रिझर्व्ह बँक एएमसी बँकेला कर्ज देते, एएमसी बँक एनडीसी बँकेला कर्ज देते, एनडीसी बँक सोसायटीला कर्ज देते आणि डायरेक्ट नाव एनडीसी बँकेचं लागतच कसं? आणि आज राजीनामा देऊन चालणार नाही, चेअरमनला संचालकांना राजीनामा देऊन चालणार नाही आणि आपला मॅनेजर हे सुद्धा राजीनामे देऊन पळून चालणार नाही। या ठिकाणी आम्हाला सर्व शेतकऱ्यांना हिशोब पाहिजे आणि आम्ही कर्ज भरू, आम्हाला व्यवस्थित भाव द्या, कर्ज माफी द्या। हे सर्व नाही दिलं तर आम्हाला आत्महत्या करण्याची पहिली परवानगी द्या तुम्ही। एक तर शेतकऱ्यांना भाव नाही, शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्यावा, संपूर्ण कर्जमाफी करावा, त्या ठिकाणी 7/12 उतारा कोरा करावा आणि आमच्या सर्व शेतकऱ्यांना जर नसेल करणार तर आत्महत्येची परवानगी द्या। परवानगी जरी दिली नाही तर 1 जून पासून शेतकरी आम्ही सर्व संपावर जाणार आहे, नाही आणि विकणार नाही आणि कोणाला विकून देणार नाही। आपला मराठी न्यूज साठी सागर निकाळेसह सागर केदारे, निफाड, नाशिक।